डिप्लोमा इन टॅली प्राईम विथ GST आणि MSc-ITचा क्लास लावला होता. पहिल्यांदा तर मला कॉम्प्युटरचं काहीच नॉलेज नव्हतं. आल्यापासून मग मला नॉलेज वाढत गेलं आणि माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी हे करू शकले. नंतर सर तुम्ही पण मला चांगलं मार्गदर्शन केलं आणि तुम्ही फक्त कम्प्युटरचं नॉलेज नाही दिलं तर सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केला आमच्यातला आणि तुमच्यामुळेच मी इथं बोलू शकते. पहिल्यांदा तर मला कम्प्युटर काहीच येत नव्हतं. नंतर वाढत गेलं नॉलेज. कम्प्युटरचं नॉलेजही वाढलं आणि तुम्ही आमच्यावर चांगले संस्कारही करत गेले. काय काय चांगल्या गोष्टी काही नाही आहे ते पण तुम्ही सांगत होते. परत दृष्टी नाही तर दृष्टिकोन महत्त्वाचा हे पण सांगितलं. विशेष काय वाटलं बरं? तुम्ही जसा पहिला दिवस तुम्ही कोर्स जॉईन करण्यासाठी आला होता, तो जो प्रवास आहे तो कसा वाटला? म्हणजे तुम्हाला नंतर जसं तुम्हाला एक्सप्लेन करण्यात आलं होतं तसा प्रवास गतिशील राहिला असं वाटतं का तुम्हाला? हो, आणि सगळं वातावरण पण फॅमिलियर होतं. मला खूप सारे फ्रेंड्स पण भेटले इथं. ओके, मला हेल्प पण करत होत्या. ओके. कम्प्युटरचं नॉलेज कसं वाढलं बरं? झिरोकडून जो प्रवास केला तो कसा वाढत गेला तुमचा? जसं जसं शिकवत गेले तसं तसं वाढत गेलं. फॉर एक्झाम्पल सांगता येईल कसं? म्हणजे कोणते प्रॅक्टिकल्स वगैरे केले किंवा काय काय केलं? पहिल्या दिवशी आले होते तर टायपिंग टेस्ट घेतली होती. त्यात तर खूप कमी आलं होतं स्पीड. नंतर वाढत गेला आणि परत तुम्ही जे एक्सेलचे ते प्रॅक्टिकल समजून सांगत होते ते पहिल्यांदा हार्ड जात होते पण आता सोपं जात आहे. येस. आणि टॅलीचं पण मला सगळं समजलंय आता पण. ओके, डन. ओके, विशेष काय वाटलं 6 महिन्याच्या प्रवासामध्ये? विशेष काय वाटलं? म्हणजे तुम्ही आम्हाला मॅडम असं बोलत होते. पहिल्यांदा कोणीच असं बोलले नव्हतं आणि चांगलं वाटत होतं. छान वाटलं. अजून काय सांगायचं तुम्हाला? बाकीच्या जे काही तुमचे साईटला जे फ्रेंड्स बसलेले आहेत यांना काही तुम्ही जे मला वाटतं थर्ड्स विनर्स आहात तर याबद्दल तुम्हाला काही कॉन्फिडन्स लेवल मेसेज द्यायचं आहे का? फक्त मार्क्स महत्त्वाचे नसतात. आपण त्याच्यातून काहीतरी शिकलं पण पाहिजे. आपण जे करतोय तसं कितवा काहीच इम्पॉर्टंट नाही. ते आपलं किती डोक्यात बसलं किती आपण समजून घेतलं ते इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्याला जेवढं देता येईल त्याच्यात तेवढा इनपुट दिला तर आपल्याला आउटपुट चांगला भेटतो. एक्सलंट. म्हणजे परिपूर्ण तुम्ही इनपुट अचीव केलं आणि त्याला एक चांगल्या प्रकारचे एफर्ट्स देऊन ते आउटपुट पण तुम्ही अचीव केलं बा. इज नाईस. ओके, क्लॅपिंग करतात. सो तुम्ही तुमच्या याच्यानुसार निश्चित एक चांगल्या प्रकारचं सरांची ट्रेनिंग देताना म्हणजे ट्रेनिंग देण्याची पद्धत कशी वाटली मॅडम तुम्हाला? छान होती. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत किती पण वेळा विचारलं तरी सांगत होते. परत कधीच रागवत नव्हते आमच्यावर. कधीच रागवलं नाही? आणि मग कुठं रागवायचे बरं? म्हणजे कधी रागवलेच नाही तर? बरं, मग समजून सांगता ना ते कसं सांगायचे हो? तुम्हाला समजलं नाही तर असं कधी समजवण्याची पद्धत कधी थोडीशी आत्मसात करावीशी वाटली का? चांगल्या पद्धतीने समजून सांगत होते. बरं, असं काही गोल्डन स्टेटमेंट सांगता येईल की एखादं प्रॅक्टिकल झालं किंवा सॅटर्डेचा एखादा इव्हेंट असेल जो आपण ओव्हरऑल ॲज अ काय करतो, ॲज अ ट्रेनिंग पिरियडमध्ये कन्वर्ट करतो? त्यामुळे जेवढं आठवड्यात केलं होतं त्याचं पण एकदा रिव्हिजन पण होत होती आणि आणखी नॉलेज पण वाढत होतं. आणि तुम्ही आम्हाला प्रत्येक सॅटर्डेला गोल्डन स्टेटमेंट देत होता ते पण आमच्यासाठी चांगलंच होतं. म्हणजे एखादं स्टेटमेंट आठवतंय का? आपण आपल्या चुकांपासून शिकलं पाहिजे. वाव, एक्सलंट. येस. तर सो थँक्यू मॅडम, तुम्ही जो तुमचा छोटासा फीडबॅक अनमोल दिला. हाच फीडबॅक आम्हाला एक बूस्ट ऑफ एनर्जी देऊन इन फ्युचर्समध्ये जे काय स्टुडंट असतात त्यांना अजून ग्रिप किंवा ग्रोथ करण्याचं एक आमच्यामध्ये पण एक पोटेन्शियल्स क्रिएट करतो. तर सो थँक्यू. तुमचे मम्मी पप्पा पण इथं प्रेझेंट आहेत तर मी
आईला विचारतो अगोदर, ठीक आहे, कारण आईमध्ये वात्सल्य आणि प्रेम असतं, मम्मीमध्ये नसतं. मम्मी माहिती नाही तुम्हाला? ओके, इजिप्तमध्ये काय म्हणतात? ठीक आहे, काहीतरी म्हणत असतील, तो काय प्रॉब्लेम नाही. बट तुम्ही पल्लवी मॅडमबद्दल म्हणजे तुम्हाला घरी आल्यानंतर जे काही ओव्हरऑल जे प्रॅक्टिकल व्हायचे, अदरवाईज समजा सगळं जे व्हायचं, तर तुमच्याशी शेअर करायचे का, बोलायचे तुमच्याशी? हो. बरं, म्हणजे काही असं थोडंफार वेगळं वाटलं का, काही त्यांच्यामध्ये डेव्हलप झाल्यासारखं असं विशेष करून? विशेष करून म्हणजे तिचं अभ्यासामध्ये आली का क्लासला तेव्हापासून नॉलेज वाढतच गेले. विशेष अजून बाकीचं काही चेंजेस वाटलं का त्यांच्यामध्ये, समजा काही परिवर्तन झालेलं बोलण्याचं किंवा अजून? बोलण्यात वाढलंय, थोडंसं बोलण्याचं प्रमाण कमीच होतं ज्यादा. हां हां. आता जरा बोलायला लागली. बरं, असं कधी चिडचिड वगैरे करणं किंवा राग चिडचिड नाही करीत आता, कमी पडली चिडचिड करायला. बरं, कधी राग वगैरे यायचा का तिला असा? 10वीला होती तोपर्यंत लय चिडचिड, खूप चिडचिड करायचे? येस. पूर्ण वर्ष तसंच गेलं. हां हां. आणि आता शांत झाल्यासारखे वाटतात का? हा, शांत झाली बरीचशी. बरं बरं, येस, खूप सुंदर. अजून काही असं वेगळं काही बोलले का तुमच्याशी, किंवा सरांनी किंवा शुभम कम्प्युटरमध्ये जी ट्रेनिंग दिली त्या ट्रेनिंगमधून असं काहीतरी वेगळं काहीतरी घेण्यासारखं होतं का? असं कधी शेअर केलं तुमच्याशी? क्लासमध्ये आल्यापासून म्हणजे इथं आल्यापासून म्हणायचे कॉम्प्युटरचं नॉलेज माझं भरपूर वाढले. हां हां. आणि स्पीड पण वाढत गेला, Yes. अभ्यासाचा स्पीड बाकीच्या याच्यात पण वाढला. ओके, म्हणजे कीबोर्ड. पहिलं जास्त विचार करून मग अभ्यास करायचे, आता पटकन अभ्यास करून. ओके, येस, म्हणजे आता कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढली, हां. एकाग्रता वाढली आणि रिझल्ट पण त्याप्रमाणे त्यांनी त्याचं बेस्ट केला. बरं, येस, नाईस. त्यांच्यासाठी पण क्लासिंग केलं. असं काही बाकीच्या मुलींसाठी मेसेज द्यायचं आहे का तुम्हाला? बाकीच्या मुलींसाठी पण सांगणार, आई वडिलांचं नाव रोशन करण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे करा. वाव, एक करा, खूप सुंदर. बाकीचे ओव्हरऑल प्रॉमिस करताय ना आई वडिलांना? निश्चित, येस. आपण त्यांच्या बाबाकडे जाऊया, काय त्यांचे थोडेसे एक शब्दात किंवा 2 शब्दामध्ये त्यांचे विचार व्यक्त करतील. आता मला आईला क्लास लावायला गजानन पांडे सोपं होतं, जायला यायला सोडायला. बरं बरं. मी इथं आलो ना ऍडमिशनसाठी तिच्या, हां हां. त्यावेळेस बघितलं, मग पहिला MSc ITI लावायचा होता आपला. बरं. म्हणलं नाही, इथं आल्यावर तिचं थोडं म्हणजे माझा तिचा स्वभाव सेम आहे, मला एवढी स्टेज नाही, कुठं बोलायचं. अरे हा, निश्चित. बट तुम्ही चांगलं बोलताय ना. जे मला बोलता आलं नाही, जे मला करता नाही आलं ते करणार. येस येस येस. ओके, मग तसं तुम्हाला पलकमध्ये काही अशी इम्प्रूव्हमेंट वाटतं, म्हणजे असं चेंजेस झाल्यासारखं वाटतं का तुम्हाला? हा, भरपूर चेंज झाला. येस, ओके, नाईस. सो थँक्यू. निश्चित तुमच्यामध्ये जे 100% पलकतात घ्या. शुभम कम्प्युटरचा उद्देशच काय माहिती का? फक्त मुलांना शिकवणं नाही. शिक्षा का मतलब सजा होता है, और सजा से अलग होके म्हणजे आम्हाला असं त्यांना प्रत्येकाला सांगायचं आहे की प्रत्येकाचा भगवंतानी प्रत्येकाला जे पाठवलं आहे ना, अधुरं पाठवलं नाही, परिपूर्ण पाठवलेलं आहे. फक्त त्यांना त्यांच्या लाईफमध्ये एक डायरेक्शन देणारा खूप महत्त्वाचा ठरतो. तुम्ही ती डायरेक्शन जर त्यांना परफेक्ट मिळाली, मला वाटतं 6 महिन्याच्या प्रवासामध्ये मी माझे 100% एफर्ट देण्याचं काम केलं आणि ते पण एकदम प्युरिटी देण्याचं काम केलं, आणि मला वाटतं त्यांनी शुअरली त्यांचं आउटपुट त्यांनी दाखवून दिलं, आणि त्या थर्ड्स विनर झाल्या. तर थर्ड्स विनर झाल्याबद्दल तुमचं दोघांचं काय ओपिनियन आहे? जवळपास त्यांची पूर्ण ओव्हरऑल जी बॅच होती, जी आता एक्झाम झालेली, ओव्हरऑल टोटल 90 जणांची बॅच आहे. 90 जणांमधून त्यांच्या 25 जणांच्या आता एक्झाम झाल्या, त्याच्यामधून ती थर्ड्स विनर आली आणि विशेष करून 92% मिळवले. याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? तुमचं काय ओपिनियन आहे त्याच्याबद्दल? आणि जवळपास ती ट्रॉफीज असेल, मेडल्स असेल, सर्टिफिकेशन्स असेल, असे खूप युनिक अवॉर्ड्स अचीव करणार आहे जे तिच्या लाईफमध्ये, जसं तुम्ही म्हणलात ना, ती काहीतरी सक्सेसचा जो काही तिचं फिक्स काहीतरी जिद्द आहे, जे अचीव करण्याची आहे, तिथपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग त्याला एक क्लॅरिटी देणार आहे, खूप एक पॉझिटिव्ह मेसेज देणार आहे त्याच्यातून. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्ही फक्त तिला सपोर्ट करण्याचं काम करतो, तिच्यामध्ये जेवढं कॉन्फिडन्स वाढवता येईल तेवढं वाढवण्याचं काम. ओके, नाईस, खूप सुंदर, नाईस. तुम्ही आत्ता जसे दोघं बसलात ना, एक दिवस मी पलक मॅडमच्या जागेवरती पण बसलो होतो बरं का. आणि जसे तुम्ही दोघं आहात ना, माझ्या एवढी पण सुशिक्षित आहेत, तुमच्या जागेवर जसं ते बस आम्हाला काही कळत नाही आहे. फक्त एवढं सांगेल की तो जे काही आम्ही इन्व्हेस्ट करतो, जे त्याच्यावर खर्च करतो आहे, तो वाया जाणार नाही
याच्यातून ते सिद्ध करून दाखवलं आणि आज त्यांना अभिमान वाटतो की अरे खरंच तू जे केलं आहे ते खूप छान वाटतं. आणि निश्चित मला वाटतं पलक मॅडम पण इन फ्युचर्समध्ये जोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा, मी दोघांना आत्ता फ्रँकली बोलतो, आपल्याला श्रीमंत मुलगा शोधण्यापेक्षा पलकला श्रीमंत बनवा. म्हणजे कशाने बनवा, जोपर्यंत ते सेटल्स होणार नाही तोपर्यंत बाकीच्या सगळ्या स्टेप आणि त्याच्यामध्ये ती क्वालिटीज आहे. मी तुम्हाला एक मेसेज पण देतो, डेफिनेटली जर तुम्ही त्याला एक चांगल्या पद्धतीने गाईडलाईन आणि परफेक्ट सपोर्ट दिला तर डेफिनेटली ती तिच्या लाईफमध्ये ना खूप काही करून दाखवू शकते आणि ती स्वावलंबी पण होऊ शकते. आणि मला वाटतं प्रत्येक आईवडिलांना वाटतं का आपली मुलगी स्वावलंबी झाली पाहिजे, असं वाटतं का नाही? निश्चित ना. तर निश्चित मला वाटतं पलक मॅडम तुम्ही करून दाखवताल का? निश्चित. तर तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या चालू वर्तमानासाठी शुभेच्छा देत आहे आणि निश्चित तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यश मिळवून दाखवताल आणि विशेष करून यशाबरोबर समाधानी पण राहताल आणि समाधान पण देताल, हा मार्ग स्वीकारताल. चालेल का? सारथी बनायचं का स्वार्थी बनायचं आहे? येस, वा, एक्सलंट. असं इथपर्यंत थांबूया. नाईस. जास्त वेळ कुणाला काही प्रश्न विचारायचे का थर्ड स्विनरसाठी? कारण त्यांचा प्रवास कसा तिथपर्यंत पोहोचला ते असेल तर विचारू शकता. योगेश दादा, ओके, डन, काय प्रॉब्लेम नाही. प्रश्नच मिटले ना. सकाळी आई वडील येतच नाही, पहिली गोष्ट नाही का. प्रश्न विचारायचा सवयच नाही राहिला. वाव, यासाठी पण खरंच तुम्ही तुमचा जो अनमोल वेळ दिला ना, तर प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी द्यायला पाहिजे बरं का. एवढे बिझी नका राहू की आपले मुलं बिझी झाले पाहिजेत. आपले मुलं इझी होण्यासाठी ना त्यांना थोडा सपोर्टची गरज आहे. पैशाने सगळ्या गोष्टी नाही होत साकार, लक्षात ठेवा. थोडासा जरी आधार दिला ना, कसं माहिती आहे का, की अरे येस आपल्यावरती काहीतरी आहे, आपण काहीतरी करू शकतो आणि त्यांना असं वाटतंय, लक्षात ठेवा, की आपल्या मुलीवर आपण जो काही खर्च केला आहे खरंच वाया गेला नाही, असं वाटतं का दोघांना? निश्चित ना. तर निश्चित थँक्यू व्हेरी मच. आणि सुंदर इथपर्यंत थांबूया आणि खूप